मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सावित्री ज्योतीची नगरला जाण्याची सगळी तयारी करत असते. त्याचे इथे कपडे वगैरे गाठोड्यामध्ये बांधून ठेवत असते. ती म्हणत असते की तुम्ही कसे जाणार आहात? टांग्याचे जाणार आहात का? तिथे गेल्यानंतर व्यवस्थित तुमची काळजी घ्या. परत कधी येणार आहात ते पण सांगा. किती दिवस राहणार आहात ते पण सांगा. मग दादा मला विचारतात, दादांना सांगायला नको का? आणि हे बघा, तुम्हाला तहान लाडू, भूक लाडू हवेत ना, ते सुद्धा मी बनवते. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, ठीक आहे, मी किती दिवस तिथे राहणार आहे हे पत्र लिहून तुला सांगतो. सावित्री म्हणते, नाही नको नको, पत्र लिहून सांगू नका. ज्योती म्हणतो, का? मी तुला लिहायला वाचायला शिकवलं, पण तू तर 2 ओळींची का होईना पण कविता केलीस, आणि ती सुद्धा इतकी सुंदर. त्यामुळे तू म्हणशील मी तसंच करेन. तुझ्या आज्ञेच्या बाहेर आहे का मी? तू जसं सांगशील मी तसंच करेन. तेव्हा इथे सावित्री लाजायला लागते आणि म्हणते, तुमचं आपलं काहीतरीच, तुम्ही तयारी करा. माझी तर इच्छा होती की तुम्ही जॉन साहेबांकडे जाऊच नये. तुम्ही नका जाऊ बरं फादर जॉनकडे. तो म्हणतो की आता मला बोलावणं धाडलंय, जायला तर पाहिजेच. निदान काय बोलतायत ते तरी बघू दे. तेव्हा इथे आऊ आलेली असते. ती विचारते, काय गं ज्योती, तयार झाला का? सावित्री म्हणते, हो ते तयार होत आहेत. पण मी काय म्हणते आऊ, तुम्ही सुद्धा जाताय ना यांच्याबरोबर जॉन साहेबांकडे. तुम्ही तिथे थांबा. त्यांचं काय बोलणं होतंय ना ते तुम्ही पण ऐका. आणि एक काम करा, काम झाल्या झाल्या लगोलग घरी या. आऊ म्हणते, अगं सावित्री नको काळजी करू. मी काय जॉन साहेबांकडे आत्ता काम करते का? किती वर्ष झाली मी त्यांच्या इथे काम करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता चिमणा म्हणत असते की सावित्री झाला का ज्योती तयार? ती म्हणते, हो झालेत तयार. तेव्हा इथे लगेच चिमणा म्हणते, अगं जॉन साहेबांकडे कशाला जातोय तो? आणि तू सुद्धा त्याला शपथ वगैरे देऊन थांबून घ्यायचं की लगेच खुंटावरची पगडी काढून त्याच्या हातात द्यायची? तेव्हा सावित्री म्हणते, सासूबाई मी थांबवण्याचा प्रयत्न केला. चिमणा म्हणते, नाही, काही बी झालं तरीसुद्धा ज्योती जॉन साहेबांकडं जाणार नाही म्हणजे नाही. तेव्हा इथे दादासुद्धा तेच म्हणत असतात की मी काय म्हणतो आऊ, अगं खरोखर जॉन साहेबांकडे जायला पाहिजे का? ती म्हणते, अरे दादा कशाला काळजी करतोस? जॉन साहेबांना नक्की काय बोलायचं आहे हे तरी आपल्याला कळू दे. तिथे गेल्याशिवाय ते कळणार आहे का? तेव्हा इथे चिमणा म्हणत असते, सावित्री तू काय पण म्हण, आपला ज्योती घराच्या बाहेर एकदा पडला ना की मला अगदी भीतीच वाटते बाई. सगळ्यांची नजर त्याच्यावरतीच आहे. एकतर जॉन साहेबांनी त्याला बोलावले. तिथे आता जर गंगाधर शास्त्रींना समजलं ना तर आधीच तो डूक धरून बसलाय. मला काही योग्य वाटत नाही. तेव्हा सावित्री म्हणते, सासूबाई मी जाते आणि यांना थांबवते. त्यानंतर ती आपल्या खोलीमध्ये आलेली असते. तेवढ्याच ज्योती खोलीतून बाहेर पडलेला असतो आणि तो आता बाहेर जातो आणि म्हणतो, आऊ आपण निघूया का? दादा मी येतो. तेवढ्यातच तिथे टांगा आलेला असतो. जॉन साहेबांनी, फादर जॉनने टांगा पाठवलेला असतो ज्योतीसाठी. टांगा आल्यानंतर इथे आता दादांना तर खूप मोठा धक्का बसतो प्रेक्षकांनो. दादांना वाटतं की माझ्या ज्योतीसाठी एवढा टांगा वगैरे का बरं पाठवलाय? आणि तेव्हा इथे आता सावित्री म्हणते, हे गेले का? आणि ती बघायला आलेली असते. तेव्हा ज्योती टांग्यामध्ये बसतो आणि निघून जातो. दादासाहेब खूपच जास्त घाबरलेले असतात. तेव्हा इथे सावित्री म्हणते की हे गेलं का दादा? दादा म्हणतात, हो गेले. टांग्यामध्ये बसून गेला ज्योती. ती म्हणते, अगं बाई, म्हणजे तो टांग्याचा आवाज आला तो यांना घेण्यासाठी आला होता होय? तेव्हा इथे दादा म्हणतात, पण सावित्री सूनबाई, मला हे काय वागणं ज्योतीचं अजिबात पटलेलं नाही आहे. अगं तो गोरा जॉन साहेब त्याने इथे ज्योतीसाठी टांगा पाठवला. आपला ज्योती काय कोणीतरी मोठा लागून गेलाय का? तेव्हा सावित्री म्हणते, दादा असं काय करताय? अहो किती शिकलेत ते. पुण्यामध्ये कुणी इतकं शिकलं नाही आहे तेवढे शिकलेत. मग त्यांच्यासाठी टांगा पाठवला तर काय एवढं त्यात? तेव्हा दादा म्हणतात, पण मला ते वाटत नाही. मला असं वाटतं की एवढा टांगा बिंगा पाठवला आहे म्हणजे नक्की जॉन साहेबांचं ह्याच्यामध्ये काहीतरी काळं बेरं असेल. आवळा देऊन कावळा काढण्याची यांची सवय आहे. तेव्हा इथे आवळा देऊन कावळा करायची सवय आहे असं म्हटल्यानंतर सावित्रीसुद्धा थोडी घाबरलेलीच असते. त्यानंतर मस्तपैकी टांग्यामध्ये बसून ज्योती फादर जॉनकडे जात असतो.
ज्योती टांग्यामध्ये बसलाय आणि गंगाशास्त्री इथे आता रस्त्याने चालत जात आहेत, म्हणजे ही गोष्ट काय त्यांना पटणारी नाहीच. गंगाधर शास्त्री रस्त्याने जात असताना विनायक पंत आणि त्यांचे दुसरे पंत हे लोकांना बाजूला करत असतात. का तर इथे आता विटाळ लागेल म्हणून, त्यांना इथे बाट लागेल म्हणून. तेव्हा इथे गाडीमधून टांगा आता जातोय असं म्हटल्यानंतर गंगाधर शास्त्री बघत असतात. ते म्हणत असतात, कोणी पाठवलाय हा टांगा? तर जॉन साहेबांनी पाठवलाय इथे आता ज्योतिराव फुलेंसाठी. तो म्हणतो, हो का? तरीच इथे आता 4 पट उंच हा टांगा उडत चाललेला आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, हो मीच आहे. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, हो हो तूच आहेस. कशाला बोलवलंय तुला जॉन साहेबांनी ते आता बघायलाच हवं. आऊ म्हणते, बाबा अरे चल ना, कशाला उगाच आता आधीच उशीर झाला आणि थांबवलायस. चल बाबा निघूया, आपल्याला उशीर होतोय. तेव्हा गंगाधर शास्त्रीच्या समोरूनच इथे आता टांगा घेऊन टांगेवाला गेलेला असतो आणि त्यामुळे गंगाधर शास्त्री म्हणत असतो की ह्या शूद्राला, ह्या ज्योतीला गंगाधर शास्त्री म्हणतात की जॉन साहेबांनी का बरं पाठवलं असेल टांगा? नक्की या लोकांचं काय चालू आहे, काय इथे त्यांचं शिस्त आहे ना ते बघायला हवं. म्हणजे इथे आता जॉन साहेबांनी त्याला टांगा पाठवला आहे, म्हणजे काय करणार? आपल्या धर्माच्या विरोधामध्ये भडकवणार, त्यांना त्यांच्या धर्मामध्ये सामील करून घेणार आणि मग इथे कशी धर्मामध्ये आग लावायची हे सांगणार. पण इथे गंगाधर शास्त्री म्हणतात, काहीही झालं ना तरीसुद्धा मी ते होऊ देणार नाही. तेव्हा इथे आता मार्केटमधून, बाजारपेठेमधून टांग्यामध्ये बसून ज्योती जातो हे राजाराम दादांनी सुद्धा बघितलेलं असतं. त्यामुळे काय होतं, राजाराम दादा घरी येतात आणि म्हणतात, पारू अगं पारू, हे काय मी बघितलं, आपला ज्योती टांग्यामध्ये बसून गेलाय, ते सुद्धा फादर जॉनने पाठवलेल्या. पारू म्हणते, वय फादर जॉननेच तो टांगा पाठवलाय आणि तात्यासाहेब त्याच्यामध्येच बसून गेलेत. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात, अगं पण तुला माहिती आहे का, आपला ज्योती जाताना तिथं गंगाधर पंत बी आलं होतं आणि त्यांची समोरासमोर गाठभेट झाली. तेव्हा सावित्री म्हणते, काय? तेव्हा राजाराम दादा म्हणतात, हो ना, आता गंगाधर शास्त्री यांच्या डोक्यामध्ये काय चालू झाले असेल काय माहिती. त्यांनी या गोष्टीचं काय तर्क लावला असेल ना, त्याचा आपण विचार बी करू शकत नाही. चिमणा म्हणत असते, मी म्हणते काय गरज होती ज्योतीला तिथं जायची, नसता गेला तर काय झालं असतं. पण नाही, कुणाचं काही ऐकायचं नाहीच. आणि तुझं काय ग सावित्री, सांगितलं होतं ना त्याला थांबव म्हणून, जॉन साहेबांकडे जायला सांगू नको. आधीच इथे ज्या पद्धतीने न्यायनिवाडा झाला आहे त्यामुळे सगळ्यांचा राग इथे आपल्या ज्योतीवरती आहे आणि तू त्याला थांबवायचं सोडून जायला सांगितलंस. ती म्हणते, सासूबाई आहो मी गेले होते त्यांना थांबवायला. ती म्हणते, वय तोपर्यंत अर्ध्या रस्त्यामध्ये टांगा गेला होता, तेव्हा तू गेली होतीस त्याला थांबवायला. तेव्हा प्रेक्षकांनो, या ठिकाणी आता पारू असतेच. पारू आता असते, पण त्या ठिकाणी सावित्रीच्या हातातून मसाल्याचा डब्बा हा पडलेला असतो. सावित्री म्हणते की काय बी चुकीचं होणार नाही, माझा यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते की बघितलाच विश्वास, कधी विश्वास हातातून निसटून जाईल ना ते कळायचं बी नाही. कारण का, हातातून मसाल्याचा डब्बा खाली पडतो आणि तो फुटतो, म्हणजे सगळं त्याच्यातून मसाला खाली पडतो म्हणून. तेव्हा इथे आता जॉन साहेबांच्या घरी ज्योती पोचलेला असतो. तेव्हा जॉन साहेब म्हणतात, ये ये, वेलकम वेलकम माय डिअर चाइल्ड, असं म्हणून आता त्याला त्याच्या घरामध्ये एंटर करायला सांगतो. तेव्हा इथे जॉन साहेब म्हणतात की मी तुमची ओळख करून देतो. तर इथे आता एक मराठी माणूस असतो, म्हणजे हिंदू माणूस असतो, पण तो फादर जॉनसारखा आता फादर झालेला असतो, कारण त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला असतो. ख्रिस्ती धर्म हा स्वीकारलेला असतो, त्याने कन्वर्ट केलेला असतं स्वतःला. आणि इथे आता ज्योतीलासुद्धा बोलवलेलं असतं. ज्योतीला इथे मानाने आदराने बसायला सांगितलं जातं आणि त्यानंतर फादर जॉन असं म्हणत असतात की मला सगळं काही कळलं, कशा पद्धतीने तुझ्यावरती ॲलिगेशन्स लावले होते, कशा पद्धतीने तू स्वतःला इथे डिफेंड केलंस, निर्दोष सिद्ध केलंस, हे मला खूप आवडलं. तेव्हा इथे आता ज्योती म्हणत असतो की मी काही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहे, पण ज्या पद्धतीने मला इथे अडकवण्यात आलं होतं, मी स्वतःला डिफेंड केलं, मी स्वतःला इथे निर्दोष सिद्ध केलं, एवढंच. तेव्हा इथे जॉन साहेब म्हणतात, पण ते खूपच जास्त छान होतं. ह्या धर्माच्या ज्या काही रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, ज्या खूपच जास्त चुकीचे आहेत, ते इथे लोकांना समानतेचा अधिकार देत नाही, लोकांमध्ये भेदभाव केला जातो
आणि या हिंदू धर्माची जी काही वास्तविकता आहे, जे काही कटू सत्य आहे, ते तू सगळ्यांच्या समोर आणून ठेवलंस. हे तू खूपच जास्त छान केलंस. मला तुझा खूपच जास्त अभिमान वाटतो आहे. तेव्हा इथे आता ते म्हणत असतात की ज्या आपल्याला धर्मामध्ये इज्जत नाही, मान सन्मान नाही, जिथे माणसाला दुखावलं जातं, त्यांची लायकी काढली जाते किंवा जिथे समानता नाही, त्या धर्मामध्ये तू तरी का राहायचं? तू शिकलेला आहेस, खूपच जास्त हुशार आहेस, तेव्हा तू आमच्या धर्मामध्ये का येत नाही? इथे तू येशूचा सण का होत नाही? तेव्हा त्याने आता काय केलेलं असतं, एका ग्लासमध्ये वाईन दिलेली असते आणि एक आता पावाचा तुकडा दिलेला असतो. म्हणजे असे ब्रेड ठेवलेले असतात आणि त्याचे तुकडे तुकडे केलेले असतात. तेव्हा फादर जॉन म्हणतात की तू आता ही वाईनचा एक घोट घे आणि यातला एक पावाचा आता तुकडा घे, पीस घे आणि हे तू खा, म्हणजे तू येसूचा सण होशील. तेव्हा इथे ज्योती काय म्हणतो, म्हणजे तुम्ही आता जो हा मला पावाचा तुकडा दिला आहे आणि हे जे काही वाईन दिले आहेत, हे तुमच्यामध्ये तुम्ही येशूचं म्हणजे शरीर याला मानता ना? तेव्हा ते म्हणतात, हो आम्ही याला येशू मानतो, हे येशूचं शरीर आहे आणि हे जर तू खाल्लंस ना तर तू येशूचा सण होशील, तू इथे आमच्या धर्मामध्ये येशील, म्हणजे तुला सगळं काही मिळेल. तुला जे हवं ना, इज्जत, मान सन्मान, पैसा, अडका, तुझ्या घरामध्ये नोकर चाकर काम करण्यासाठी तुला पैशांची कधीही कमी पडणार नाही. आणि तेव्हा तू आता हे खा, तू खाल्ल्यानंतरच तू येशूचा सण होशील. तेव्हा इथे आऊ आता आपली कामं उरकून आलेली असते. आऊ बघते तर काय, इथे आता ज्योतीच्या हातामध्ये वाईन असते आणि पावाचा तुकडा असतो. ती म्हणते, बाबा चल मला जाऊ द्या आतमध्ये. तेव्हा इथे ज्या आता हिंदू माणसाला म्हणजे ख्रिस्तीमध्ये कन्वर्ट केलेलं असतं ना, तो माणूस आता आऊला अडवतो आणि म्हणतो नाही, तू आतमध्ये जायचं नाही आहे. तेव्हा आऊ म्हणते, अरे हे काय चाललं आहे? मला माहिती आहे तुम्ही ही वाईन आणि पावाचा तुकडा का दिला आहे, काय करायचा प्रयत्न करताय ना ते कळतं आहे मला. अरे बाबा असं काही करू नको रे ज्योती, अहो जॉनसाहेब असं काही करू नका. आणि तेवढ्यातच सावित्री इथे आता घरी असते. ती आधीच टेन्शनमध्ये असते आणि त्याच्यामध्ये आऊ म्हणते की मी जाते आणि दादाला सांगते ज्योतीला थांबवायला. तेव्हा इथे आता फादर जॉन जातात आणि पडदा इथे बंद करून घेतात, म्हणजे जेणेकरून आऊचं बोलणं ज्योतीला कळू नये. त्यानंतर इथे आता जे आपले जॉन साहेब आहेत ते म्हणतात, ज्योती बघितलंस, तो मुलगा आहे ना, तो सुद्धा तुमच्यासारखा हिंदू धर्मातलाच होता. इथे त्याला वेळोवेळी त्याचा इन्सल्ट व्हायचा, त्याचबरोबर त्याला अपमान सहन करावा लागायचा. त्याला इथे विहिरीतलं पाणीसुद्धा प्यायला द्यायचे नाही, नदीचं पाणीसुद्धा त्याला प्यायला द्यायचे नाही. शेवटीला तो कंटाळला आणि त्याने इथे कन्वर्ट केलं स्वतःला, तो ख्रिस्ती धर्मामध्ये आला. आता त्याला मान सन्मान, डिग्निटी सगळं काही आहे त्याच्याजवळ. त्याच्यापेक्षा तुला मिळेल ज्योती, कारण तू शिकलेला आहेस, हुशार आहेस, त्याच्यामुळे तुला हवं ते सगळं मिळेल. तुझ्याकडे शिक्षण आहे, त्यामुळे तुला घरामध्ये नोकर चाकर, पैसा, तुझ्याकडे चांगली नोकरी असेल, तुला जे हवं ते सगळं मिळेल. जायला यायला टांगा असेल, फक्त तू स्वतःला कन्वर्ट करून आमच्या धर्मामध्ये ये. तेव्हा इथे पावाचा तुकडा आणि वाईन घेतल्यानंतर इथे आता तो येशूचा आता सण होणार आणि तो त्याच्या धर्मामध्ये जाणार, असं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता आऊ येते आणि म्हणत असते, अरे दादा लवकर चल, तिकडं बघ आपला ज्योती काय करतोय. अरे ज्योती आता ख्रिस्ती धर्मामध्ये चालला आहे, त्याला वाईन आणि इथे आता पावाचा तुकडा खायला दिला आहे. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते, हे सगळं आहे ना या सावित्रीमुळे झाले, तिच्यामुळेच झाले हे सगळं. सावित्री तू का त्याला तिथे जाऊ दिलंस? तू त्याला तिथे जाऊ दिलं नसतंस ना तर हे सगळं घडलंच नसतं. तेव्हा इथे आऊ म्हणत असते, मी बघितलं त्याच्या हातामध्ये आता ग्लास आणि पावाचा तुकडा होता, तो खाल्ल्यानंतर इथे आता तो येशूचा सण होणार, असं फादर जॉन म्हणाले. चिमणा म्हणते की जर असं काही झालं ना सावित्री, तर मी तुला कधीच माफ करणार नाही. या सगळ्याला सुरुवात तुझ्यापासूनच झाली, तुझ्यामुळेच हे सगळं झालं आहे. आणि जर आता माझा ज्योती ते सगळं खाऊन त्यांच्यामध्ये गेलं ना तर त्याला जबाबदार तूच असशील. तुझ्यामुळेच हे सगळं घडलं आहे, त्यासाठी मी तुला जबाबदार ठरवेन आणि त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता विनाकारण सावित्रीला बोल लागतो. सावित्री तरीसुद्धा म्हणत असते की जाऊ नका, पण ज्योतीचा हट्ट असतो जाण्याचा. पण इथे आता सासूची बोलणी मात्र सुनेला खावी लागतात, तशीच आता ती सावित्रीला बोलणी खावी लागतात. सावित्री टेन्शनमध्ये येते
खरोखर जर आता ज्योतीला बाट लागला तर त्याचा बाट अख्ख्या घराला लागल का, अशी शंका आता पारूच्या मनात आलेली असते आणि सावित्री पूर्णपणे घाबरून गेलेली असते.